जो आज मी स्टँडअप कॉमेडी स्टोरी टेलर आहे हे ॲक्सिडेंटल आहे. मी कॉन्टेंट क्रिएटर आहे ते पण ॲक्सिडेंटल आहे. हॅलो 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 स्टेजवर गेलो ते पण ॲक्सिडेंटल. आम्ही कम्पॅरिझननी जर मरतोय तर कम्पॅरिझनवर जगतोय. पण माझ्यापेक्षा जास्त कमावतोय, हे करतोय ते करतोय, ओके. कम्पेअर्ड ॲट द सेम डे माझ्यापेक्षा माझ्या मित्राचे जास्त लागलेत ना, ओके फाईन. अरे तुझं 8 वर्षाचं तुटलं, ओके माझं 2च होतं, ओके ठीक आहे. पुरुषाला ॲज अ अर्नरच बघितलंय. आता मी जेव्हा हे बोलेल तेव्हा बऱ्याच स्त्रिया कमेंट्स करतील, बोलतील की असं काही नाहीये. नाही, 25 नंतर काहीच कमवत नाही भाऊ. 5 वर्ष घरी आई सोडून कोण इज्जत करेल त्याची? EMI आहे म्हणून आम्ही रोज पळतोय. पोरं बाळं झालेत म्हणून त्यांच्यासाठी पळतोय. जसं आम्ही 25, 26, 27 वर्षाची मुलं आम्ही बसतो आणि विचार करतो की उद्या लग्न झाल्यावर फ्लॅटचा EMI एवढा आहे, ह्या गप्पा पोरी मारत असतील. पुरुषाला इंडिपेंडन्स म्हणजे काय? मला 6 वाजता चहा प्यायला सोडा पोराला. अरेंज मॅरेजवाल्यांचा तर बेकाराच विषय आहे. 12 लाख पॅकेज असणारे पोरीचा, ड्रेसिंग सेन्स, तिचं वागणं, तिचं लाईफस्टाईल, पोराचं. खरं पोराचं 12 लाख आले, 8 लाख 3 दिवसात गायब आहे. पोरगी 12वीत असताना म्हणली आई वडिलांना मला फिरायला जायचं लग्न झाल्यावर, मला 1 पीस घालायचं लग्न झाल्यावर, मला इकडं जायचं लग्न झालं लग्न. आता ह्या बाबाला कुठं माहिती आहे तू अशा पोरीवर लग्न केलंय जिला सांगितलंय सगळं लग्न झाल्यावरच. जर स्त्रिया पृथ्वीवर असतात तर तुम्हाला वाटतं पुरुषांनी भाषेचा शोध लावला असता, कपड्याचा शोध लावला असता पुरुषांनी? पाया गुंडून ओके चलो काही रोड नाही. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी साईन लँग्वेज आहे. चहा प्यायला चला, शूला चला, माझ्या मनात काय चाललंय तुला कळत नाही. अरे आमचं ट्रेनिंगच नाही झालं ना ह्या गोष्टीचं. आता मुली म्हणतात की माय लव्ह लँग्वेज इज फिजिकल टच. आमच्या बाबतीत वेगळं आहे. माय फादर्स लव्ह लँग्वेज इज फिजिकल टच. मारल्याशिवाय बापान कधी सांगितलं नाही. मग आम्ही कसं की मुलगी शिंकली तरी सॉरी म्हणते, पुरुष पादून दुसऱ्यावर नाव घेतो. मेन आर लिव्हिंग बेटर लाईफ. ॲब्सोल्युटली नॉट. फ्रीडम पुरुषाला जास्त आहे असा खूप गैरसमज आहे. हॅलो, वेलकम टू बॉयज टॉक. थँक्यू. तू एकदम करेक्ट गेस्ट आहेस माझ्या सेगमेंटसाठी, कारण मी जे प्रमोट करते तेच तू प्रमोट करतोयस. yes. फक्त आपली माध्यमं वेगळी आहेत. Yes. आणि मी फार एक्सायटेड होते कारण मी तुझं काम खूप आधीपासून बघते आणि तू इतका कन्सिस्टंट आहेस, तू इतका डेडिकेटेडली सगळ्या गोष्टी लोकांना देतोयस. तुझी जर्नी एवढी इन्स्पायरिंग आहे. म्हणजे असं फार कमी बघायला मिळतं मराठीत की जे एवढे कन्व्हिक्शननी काहीतरी गोष्ट करायला पेटून उठतात. आणि हा फॅक्टरच मला फार मोटिवेटिंग वाटतो. त्यामुळे आज बोलायला तुझ्याशी खूप मज्जा येणार. मलाही मी सेगमेंटच्या नावामुळेच मी डायरेक्ट हो म्हणलो आधी. कारण आय गेस मी 1.5-2 वर्षानंतर पॉडकास्ट करायला बसतोय. सो मजा येते, भारी वाटतं. आणि पुरुष हा विषय खूप आवडता आहे माझा. मी 6 वर्ष झालं बोलतोय या विषयावर. सो भारी वाटतं. सो या सेगमेंटची सुरुवात कशी झाली सांगते की ॲनिमल आला होता आणि त्यावेळेला अल्फा मेल हा कॉन्सेप्ट खूप व्हायरल होत होता. आणि कळत नव्हतं की एक्झॅक्टली आपण आपलं मत बनवायचं आहे ते कसं कुठच्या दृष्टीने बनवायला पाहिजे. आणि असं कुठेतरी वाटत होतं की पुरुषांनाच विचारूया ना, पुरुषांना काय वाटतंय. राईट. मग आपण पुरुष असा विचार करतो, पुरुष असा आहे, पुरुष तसा नाही, आपण ठरवतोय पुरुषाचं काय म्हणणं आहे हे समजून घ्यावं म्हणून हे सेगमेंट सुरू झालं. आणि आतापर्यंत इट्स बीन अ ग्रेट जर्नी. म्हणजे असं म्हणजे असं वाटतं की काहीतरी दरवेळेला खूप छान इन्साइटफुल मिळतं आणि जोपर्यंत ते मिळत राहील तोपर्यंत हे खुलत राहील असं मला वाटतंय. सो मला तुझी जर्नी आज ऐकायची आहे की हे नेमकं कधीपासनं, म्हणजे कंटेंट क्रिएशन हा तुझ्या आयुष्यात आलेला आत्ताचा भाग आहे, पण तू फक्त कंटेंट क्रिएट करत नाहीस, तू माणसांशी जोडला जातोस तेवढ्याच लेवलला. आणि ह्याचा बॅलन्स तू खूप छान पद्धतीने साधायचा प्रयत्न करतो आणि तू यशस्वी पण होतोय. तर मूळ मला आधी समजून घ्यायचं की तुझ्या लहानपणी तुझं स्टेज फिअर किंवा अशा गोष्टी तुझ्या आयुष्यात होत्या का? म्हणजे कुठेही परफॉर्म करायचंय? नाही, आता काय आहे की माझ्या आयुष्यात हे जो आज मी स्टँडअप कॉमेडी स्टोरी टेलर आहे हे ॲक्सिडेंटल आहे. मी कॉन्टेंट क्रिएटर आहे ते पण ॲक्सिडेंटल आहे. मी स्टेजवर गेलो ते पण ॲक्सिडेंटल. सो लहानपणी मला काय व्हायचं होतं, आता मी 90s कडे 95 वॉर नाही, तर तो आमच्या बॅचच्या कोणाला विचारतो त्या मोस्ट ऑफ द लोकांना टीचरच व्हायचं होतं. बिकॉज इज्जत, म्हणजे शिक्षकाला भीता येतं. त्यांचं मूल जेव्हा येतं आहे शाळेत शिक्षकाचं, तेव्हा मुली सगळ्या गुची जाऊन त्याला चॉकलेट वगैरे देतात, पण पोरं त्याला बाजूला जाऊन 4 शिव्या शिकवतात. म्हणजे मुलं आणि मुली बघतात शिक्षकाच्या मुलाला, पण मुलींची सायकोलॉजी तेवढी स्ट्रॉंग आहे की ह्या मुलाला जर मी पॅम्पर केलं तर मॅम लक्षात ठेवतील, वायवाला 2 मार्क जास्त देतील. पण पोरांना माहिती मॅम काल पण शिव्या देत होती, आज पण देते, सो त्याला आपण 4 शिव्या शिकवू बाजूला जाऊन. सो ही मुलं लहानपणापासून तशीच. सो मला शिक्षकच व्हायचं होतं. बिकॉज बर्गे सर म्हणून आमचे मुख्याध्यापक होते, ते जेव्हा SS गाडीवरून यायचे तेव्हा त्या सरांचा एवढा दरारा होता ना की ग्राउंडवर नसलेली दगडी आणि खडी पण लोक उचलायचे, का तर त्या माणसाच्या डोळ्यात बघायचं नाहीये.
सो एवढा दार होता. सो मला वाटायचं अरे हा इज्जत. आता जेव्हा आपण लहान असतो तेव्हा घरी आपल्याला रिमोट देत नाहीत, आई कोथिंबीर नाही पाठवते, डबा नाही पाठवते, दारणाचा त्याच गल्लीत आपली क्रश आहे, आपण बरमड्यावर जायचा, डबा घेऊन यायचा, ह्या गोष्टी करायला होते. आपल्या घरात आपल्याला विचारून चॅनेल पण सेट होत नाही, तर आपल्याला वाटते अरे आपल्याला किंमतच नाही, 7वी 8वी, जे की अनरिअलिस्टिक आहे, असं काही नसतं. बट आपल्याला वाटतं की आपल्या विरुद्ध आहे. Exactly. आणि तेव्हा शिक्षकांना जी इज्जत मिळते त्या बघून शिक्षक व्हायचं होतं. त्यानंतर मग मी बेस्ट ऑफ 5मुळे माझा मॅथ्स बाजूला राहिला आणि मला 86.80 का 40 अशी काहीतरी टक्के मिळाले. जिंदगीत पहिल्यांदा 8चा आकडा बघितला. सो पप्पांना भ्रम झाला की आपलं पोरगं हुशार आहे. तर पप्पांना म्हणलं नाही असं काय नाही, घडलंय माझ्यासोबत, मी हुशार बिशार काय नाही. बट ते रोडीचं मी महिना की तुझे पता नाही लेकिन तू हे. तर पप्पा म्हणले असं आहे. मी म्हणलं ठीक आहे 12वीत बघू. 12वीत मला पडले 52%, फिजिक्स 35. मग पप्पांना कळलं हा पोरगा काय टीचर विचर होऊन उपयोगाचा नाही. मग इंजिनिअरिंग आलं. माझ्या घरात 20 एक इंजिनियर आहेत काका काकी मिळून. तर तेव्हा त्यांच्यापैकी कुणी मला सांगितलंच नाही की इंजिनिअरिंगमध्ये मॅथ्स असतं. त्यांनी एवढंच सांगितलं की गुड नोकरी गुड छोकरी. तेव्हा एकदम टॉपचा पिरियड होता 2010-11चा तो इंजिनिअरचा. मग परत तसंच झालं. आय लाईक मॅथ्स डोंट लाईक मी बॅक. म्हणजे 8 बॅक राहिली. मग परत 2च विषय निघाले. मग त्यानंतर मी ठरवलेलं 11वी वर्ष सायंटिस्ट व्हायचं, का तर मी अब्दुल कलाम सरांचं पहिलं अग्निपंख वाचलेलं. आणि जेव्हा मला 12वीत 52% पडले ना, तर पप्पाने सांगितलं की देशाच्या हितासाठी तू सायंटिस्ट व्हायचा निर्णय मागं घे. जे 52%वाला फिजिक्समध्ये 35वाला जर सायंटिस्ट झाला तर आपलंच रॉकेट आपल्यावर पडेल. म्हणजे हे आमच्या घरात आहे, हे अपमान कॉमेडी तो ते माझ्या जीन्समध्ये आलंच. माझे वडील कधी कधी अशा गोष्टी बोलतात की मला 10-12 दिवसांनी कळतं की अरे हा अपमान होता. एवढं डीप बोलतात कधी कधी. मग ते असं बऱ्याच गोष्टी होत 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 मी BBA पर्यंत पोहोचलो. आता BBAला जेव्हा पोहोचलो तेव्हा माझ्याकडे मी 2 वर्ष YD होतो. माझ्याकडं खूप अशा गोष्टी होत्या की ज्यामुळं माझ्या घरातल्यांना त्रास झाला आहे. सो एक ब्रेकअप झालं, हे झालं, बऱ्याच गोष्टी. त्यानंतर मी खूप डेडिकेटेडली BBA केलं आणि मला कळलं की हे खूप भारी आहे BBA, कारण BBAत मॅथ्स नव्हतं. आणि जे पप्पा करतात बिझनेसमध्ये तेच सांगायचं. मग तिथं युनिव्हर्सिटी टॉपर झालो. माझं कॅम्पस इंटरव्ह्यूजमध्ये 21 कंपन्या सिलेक्शन झालं. आणि द फर्स्ट वॉज TCS. मग TCSला गेल्यावरती 3 महिन्यानंतर मला TCS YCIS मधून कॉल आला, ज्या कॉलेजमधून मी 7व्या वर्षी टिकेटेड होतो, की हॅलो मी YCIS मधून बोलते. सो माझं पहिलं उत्तर असं होतं की आता मी काय केलं, म्हणजे आता सोडलंय तरी का कॉल करत आहे. म्हणजे नाही एम आय स्पीकिंग टू मिस्टर सौरभ भोसले. म्हणजे येस. आणि वी वुड लाईक टू इन्व्हाइट यू फॉर अ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट सेशन फॉर इंटरव्ह्यू स्किल्स अँड टेक्निक्स. मी हँग झालो ना की मला का बोलवतो. पण रयत ही एवढी भारी एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे की त्यात एक मुलगा सक्सेसफुल झाला तर ते सगळ्या कॉलेजमध्ये कळलंय. सो त्यांनी मला बोलवलं. ते म्हणले की वी वुड लव टू हॅव ऑन 20 ऑक्टोबर 2018. मला अजून आठवतं. आणि मी बाहेर येऊन फोनवर बोलतो, कारण TCSमध्ये फोन अलाउड नाही आहेत. तर मी खूप एक्सायटेड झालो. पण मला पप्पांनी सांगितलेलं की कधीही कोणाला लगेच हो म्हणायचं नाही, किंमत राहत नाही. सो मी फक्त हां हो करतोय. ते म्हणले आय विल पे यू 25,000 रुपीज अँड ट्रॅव्हल रिम्युनेशन अँड फूड विल बी टेकन केअर फ्रॉम अस. तर मी म्हणलं ओके, इफ नॉट गुड वी कॅन पुट इट टू एक्सटेंडेड टू 35,000. सो मी फोन म्यूट केला आणि मी हसायला लागलो स्वतःच की हो, ज्या कॉलेजमधून 7 वेळा काढला आपल्याला, मला पगार 24,000 आहे TCSला आणि ही बाई मला एका राजाचे 35,000 रुपये देणार आहे. तर मला खूप भारी वाटलं. तर म्हणलं आय विल चेक विथ माय मॅनेजर अँड लेट यू नो. मला मॅनेजरच नाहीये तेव्हा, कोणच नाहीये, मी क्रिएटर पण नाहीये. माझ्यावरती 3 मॅनेजर आहेत TCSमध्ये. पण 20 मिनिटं 2-3 मिनिटाचा पॉज घेतला. पण मग हे तुझ्यापर्यंत कसे पोहोचले होते? माझा फोन एल्युमिनीच्या ह्याच्यामध्ये होता. माझ्या एका मित्राने दिला की सौरभचा नंबर पाहिजे. मग त्यांचा कॉल आला, मेल आलते मला. आणि मग तेव्हा तू करत काय होता? TCS मध्ये जॉब करत होतो. 3च महिने झाले. बरोबर. आणि त्यानंतर त्यांनी मला बोलवलं बिकॉज BBAला माझे एवढ्या कंपनीत सिलेक्शन झालं. ओके. मग त्या बेसिसवर त्यांनी मला बोलवलं. सो मी पहिल्या दिवशी गेलो. 2 दिवस मला बोलवलं, 20 आणि 21 ऑक्टोबरला. पहिल्या दिवशी सेशन वॉज सपोज टू बी फॉर 1.5 hour. हे 4.5 तास चाललं विदाउट ब्रेक. आणि कोण बायो ब्रेकला पण उठलं नाही. आणि शेवटी स्टँडिंग ऑप्शन मिळलं. सो तुम्हाला तेव्हा पहिल्यांदा कळलं की भाऊ जमतंय तुला हे, आणि हे भारी आहे, ह्यात इज्जत आहे ह्यात. मग मी चालू केलं. मग त्यानंतर कधी 4,000 मिळायचे, 5,000 मिळायचे. मी 350 स्कूल कॉलेजेसमध्ये 2 वर्षात गेलो. मी स्कूल्समधून कधी तेव्हा पैसे नाही घेतले. आणि आय डिसाइडेड टू बी अ स्टँडअप कॉमेडियन बिफोर कोविड. पण मी करणार होतो 2025 नंतर, बिकॉज मला वाटलं की तोपर्यंत मला स्किल डेव्हलप व्हायला वेळ होईल. बट कोविडमध्ये एवढे क्रिएटर्स आले की मला कळलं आपण मागं राहू. सो मी TCS नंतर टाटा मोटर्समध्ये गेलो. टाटा मोटर्स 7व्या दिवशी जॉब सोडला मी, कारण मला वाटलं की माझी एनर्जी जी आहे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ऑफिसर, ते एवढेच लाखो पगार असून पण मला
त्याच माणसाला तेच शिकवायचं बरोबर. आणि मी शिकू शकणार नाही. आणि त्यानंतर मग सुरुवात झाली, वैचारिक क्रीडा झाला, स्टँडअप कॉमेडी सुरू झाली आणि नाव वी आर हिअर. 32 जिल्हे झालेत 2 वर्ष. अमेझिंग. तू जे म्हणालास आता की हा जो आपण मागे राहू, हा जो एक सतत हे फिलिंग्स सतत येत असतं, सो हा कम्पॅरिझन ट्रॅप आहे आणि तो मुलांच्या बाबतीत खूप जास्त, म्हणजे मुलांच्याच असं नाही, या बाबतीत ऍक्च्युली असं आहे की कोणाच्याही बाबतीत आपण कुठचंही कम्पॅरिझन आपण सहन नाही करू शकत आणि मग ते अगदी सुरुवातीपासून सुरू होतं. म्हणजे आपल्याकडे नुसते स्किल्स आहेत असं असून नाही चालत. मग आपल्याला आपल्याबरोबर धावणाऱ्या माणसाच्या पुढे जायचंय आणि मग आपल्याला डिप्रेशनमध्ये पण नाही यायचंय. आपल्याला स्वतःचं म्हणजे दुसऱ्याचं, आपलं तर आपण घडवतोय पण दुसऱ्याचं कसं घडत नाहीये हे बघायला लागणार. सो या इतक्या अशा काय म्हणतात भौतिक गोष्टी आहेत ना की त्याच्याशी डील करणं अवघड आहे. आणि मग कधी कधी असं होतं की ते स्किल राहतं मागे आणि याच गोष्टी होत राहतात. तर तुझ्या बाबतीत असं कधी झालं का, किंवा तू कम्पॅरिझनच्या या ट्रॅपमध्ये अडकला होतास का? ह्या फील्डमध्ये तर आतापर्यंत नाही. बेस्ट. बिकॉज मी कोणत्या लेबल खाली काम केलं नाही, ना स्पॉन्सर घेतला ना, मी असं समजून चाललं की मला कोणाशी कॉम्पिट करायचंय. माझा पहिल्या दिवसापासून एकच हेतू आहे की मिडल क्लास फॅमिलीमध्ये एंटरटेनमेंट हे जी लक्झरी मानली जाते त्याला नेसेसिटीकडे आणायचं आहे. वाव. की Tier 2 सिटीज असतील किंवा खेडेगावं असतील किंवा तालुके असतील जिथं आता मी शो करतो तिथं कोण करत नाही. सो माझा मोटोच तो आहे. त्या मोटोमध्ये मी फायनान्स नाही पकडला. जर मी फायनान्स पकडला तर देर आर सो मेनी पीपल हु आर मेकिंग मोर मनी दॅन मी. सो तिथं 100% मला वाटणार की भाऊ तू काहीच करत नाही आहेस, तू रियालिटी शोज का जात नाही आहे इन्व्हाइट करून. पण बट ते कम्पॅरिझनचा बेसिसच नाही आहे. माझं कम्पॅरिझनचं बेसिस काय आहे की मी 2020मध्ये मोठ्या सर्जरीतून गेलो, 2024ला ब्रेन स्ट्रोकमधून गेलो. एवढं होऊन पण एखादा माणूस काहीच करू शकला नसतं, मी आज करतोय. सो हे मी वडिलांकडून माझ्या शिकलोय की काल आपण कुठे होतो आज आत्ता कुठे. आणि कम्पॅरिझन वर्स्ट गोष्ट आहे का, मला हे मी स्कूलमध्ये सेशन्स घेतो तेव्हा एक्झाम्पल द्यायचो की स्नॅपचॅट हे ॲप कसं आहे. मी एका स्कूलमध्ये सेशन देत होतो तेव्हा एका मुलींना विचारलं की किती मुली स्नॅपचॅट वापरतात. आणि हा खूप रिमोट एरिया होता कोल्हापूर जिल्ह्यातील, जिथं रेंज पण खूप कमी आहे. तर 7वीतल्या मुलींच्या 11 मुलींकडे स्नॅपचॅट होतं. ही 2018ची गोष्ट आहे. 7वीतल्या पोरींकडं. तर त्यांना विचारलं स्नॅपचॅट का वापरतं, मला वाटलं चॅट्स गायब होतात त्यासाठी वापरत असतील. ते म्हणले फिल्टर आहे आणि त्यात मी छान दिसते. म्हणजे किती बेकार गोष्ट आहे की ब्युटी स्टँडर्ड्स एका ॲपनं असे सेट केलेत की हॅव्हिंग अ जॉलाईन इज इम्पॉर्टंट, सावळा असणं गुन्हा आहे म्हणून तू फिल्टर लाव. हे 7वीतल्या मुलीच्या मनात रुजू केलं त्या स्नॅपचॅटनं. ह्याच्याबद्दल कोण तेव्हा बोललंच नाही. आणि ह्यापेक्षा वर्स्ट काय, तिला कोणतर कलरवरून बोलला असेल ना त्या पुरीला, त्यामुळे ती नाही केलं. सो कम्पॅरिझन हे आहे. पण मी कम्पॅरिझन फेस कधी केलं सांगतो. आता ॲज अ ह्युमन मी खूप फेस करतो स्वतः. फॉर एक्झाम्पल की मी घरी वेळ देऊ शकत नाही. बट जेव्हा केव्हा मी वडिलांविषयी स्टेजवरून बोलतो तेव्हा मला असं वाटतं की भाऊ तू वेळ देतोय का, की तू 4 दिवस बाहेर आहे 3 दिवस घरी आहे. पण मग मी आता असं ठरवतो की 3 दिवस मी घरी आहे ना तर पूर्ण पप्पांशी बोलणार करणार. सो कम्पॅरिझन अजून एक आहे मुलांच्या बाबतीत. जर सोडून सांगायचं झालं तुला तर सुरुवातच अशी झाली आहे की जर एवढे मार्क पडले तर हे घेऊ. बरोबर. मग त्याला वाटतं हा एवढे. मग त्याच वेळी जर आपल्या शेजारच्याला जास्त पडली तर त्याला तेवढे पडलेत. आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपले वडील आपल्याला कधी डायरेक्टली सांगत नाहीत की मी आहे तू कर, त्यांना सांगायचं असतं. पण आई असते, मग आपल्याला वडील वाईट वाटायला लागतं ह्यावेळी. कारण पप्पा रिम्युनरेशनच आपण किती अचीव करतो त्यावर देतात. बिकॉज पप्पाला माहिती आहे ही दुनिया किती आगाव आहे. त्याला जर नाही तयार केला, इंटर्नशिप त्याची आत्ताच कंप्लीट नाही केली तर नाही राहू शकणार तिथं. सो कम्पॅरिझन होतं. मी सांगतो माझ्या क्लासमध्ये मला नेहमी वाटायचं मला बक्षिसं मिळावी, पण माझं अक्षर असं होतं की मला जरा असं वाचता यायचं नाही. सो मी हँडरायटिंगच्या ह्याच्यात गेलो तरी माझा नंबर येत नव्हता. मी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत नव्हतो कारण आत्ता मला वक्तृत्व म्हणता येते, मला वक्तृत्व म्हणताच येत नव्हतं, हा शब्दच बोलता येत नव्हता. सो 2 वेळा भाग घेतला मी. कारण दुसरी मुलं जेव्हा स्टेजवर जायची तेव्हा मी खालून हातवारे करायचो. माझा नंबर आल्यावर मला माहिती आहे हे काय करणार आहेत. सो ते नाही होऊ शकलं माझ्यासोबत. कम्पॅरिझन आम्ही कशा बाबतीत केलेले. आणि मुलांची एक वेगळी बाजू आहे माहिती आहे की आम्ही कम्पॅरिझननी जर मरतोय तर कम्पॅरिझनवर जगतोय. पण फॉर एक्झाम्पल की हा माझ्यापेक्षा जास्त कमावतोय, हे करतोय ते करतोय, ओके कम्पेअर्ड आणि मला लो वाटते. बट ॲट द सेम डे माझ्यापेक्षा माझ्या मित्राचे जास्त लागलेत ना, ओके फाईन, मी त्याच्यापेक्षा चांगला आहे. सो हे बॅलन्स साधतोय आम्ही की आमच्या 5 लोकांच्यात माझे कमी लागलेत ना, गुड. सो पुरुषांना ट्रॉमा कोपिंग खूप भारी बनवले. जे कम्पॅरिझन त्याला दाबलं पाहिजे ना ते त्याला अपलिफ्ट पण करते. भाऊ अरे तुझं 8 वर्षाचं तुटलं, ओके माझं 2च होतं, ओके ठीक आहे. सो हे आहे कम्पॅरिझन राहणार आहे. कारण पुरुषाला ॲज अ अर्नरच बघितलंय. आता मी जेव्हा हे बोलेल तेव्हा बऱ्याच स्त्रिया कमेंट्स करतील, बोलतील की असं काही नाहीये. नाही,
किती लोक न कमावणाऱ्या पुरुषाची इज्जत करतील मला सांगा. 25 नंतर काहीच कमवत नाही भाऊ, 5 वर्ष घरी, आई सोडून कोण इज्जत करेल त्याची? नाही करत. हार्श रिॲलिटी, बोलू शकत नाहीत लोक याबद्दल. बोललं की असं नाही असं नाही तसं नाही, पण होतं. आणि हे कंपॅरिझन बेसिसच आहे. शाळेमध्ये पण झालं. शाळेत म्हणत नाहीत का की त्याला का जमतंय तर तुला का जमत नाही? पण शाळेने ह्याच्यावर कामच नाही केलं की त्याला का जमते आणि ह्याला का जमत नाही. सो ते शाळेपासून आहे, आत्यापासून आहे, मावशांपासून आहे की अरे माझ्या ह्याला एवढे पडले, त्याला तेवढे मार्क पडले. कंपॅरिझन हा बेसिसच आहे आपल्या सोसायटीचा. ते फॉरेनला जा, इंडियात जा, कुठेही जा. आणि मला वाटतं पुरुषाच्या आयुष्यातून स्पर्धा काढली तर पुरुष जगू शकत नाही. तुम्ही स्पर्धा काढा बरं आमच्या आयुष्यातून, निवांत राहायला लावा. नाही, आम्ही फक्त नावाला आम्हाला चिलबिल करायला आवडतं. नाही, आमच्या मागं काय तर कुटाने लागल्याशिवाय आम्ही काम नाही करत. EMI आहे म्हणून आम्ही रोज पळतोय. गर्लफ्रेंड आहे त्याच्या घरातल्यांना इम्प्रेस करायचं म्हणून आम्ही पळतोय. पोरं बाळं झालेत म्हणून त्यांच्यासाठी पळतोय. आमच्या आयुष्यातून गोलच काढा तुम्ही कॉम्पिटिशन. होऊच शकत नाही कामं. हे फक्त कोर्टसाठी चांगलं वाटतं की पुरुष चिल लाईफ जगतो, अजिबात नाही. तो त्यात फक्त पिरियडिकल ब्रेक घेऊन दाखवतो की मी चिल लाईफ जगतो. सो कॉम्पिटिशन हे चांगलं आहे असं मला वाटतं. पण तुम्ही किती त्याला ओव्हर पॉवर करून नाही, आणि कुठच्या गोष्टीबद्दल, एक्झॅक्टली जी गोष्ट त्या पुरुषाच्या हातातच नाही त्या गोष्टीबद्दल तुम्ही कंपॅरिझन नाही एक्झॅक्टली. आता तू मागाशी मला विचारलं माझ्या क्षेत्राबद्दल, तर मागच्या वर्षी मी 75,000 तिकीटे विकलेत. आता हेच जर मी बघत बसलो हिंदीमध्ये कोणी किती विकलेत, तर भाऊ मला पण वाटणार ना मी कसं केलं. मी 30 जिल्हे केलेत. ब्रेन स्ट्रोकमधून बाहेर येऊन 30 जिल्हे करणं नॉट अ जोक. माझं अजूनही बोलताना फंबलिंग होतं कधी कधी. सो ते ऑडियन्सला माहीत नाही आहे की फंबलिंग त्यामुळे होतं. सो कम्पेअर मी काय करतो की मी जेव्हा काल कुठं होतो मागच्या ऑगस्ट महिन्यात, आज कुठे, आणि मला अजून एक गोष्ट कळते, माणसानं कंपॅरिझन 2 गोष्टीचं करावं की काल मला किती अक्कल होती आणि आज किती अक्कल आहे. की मला अक्कल वाढली माझी, मला कळतं जेवढं मी फिरेल तेवढं. भ्रमण प्रवास खूप महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं प्रवासामुळेच माझ्यातला तो किडा मिळाला आहे कम्पेअर करायचा. अजिबात मला आता ते राहिलंच नाही कम्पेअर करायचं वगैरे. बट ह्या बाबतीत मी कंपॅरिझन करतो स्वतःच की बहुतेक आज मी 100% नाही दिलं स्वतःशी. आणि होत राहणार आहे हे कायम, का नाही होणार? आपण पण करणार आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात एक रिलेशनशिप संपल्यावर दुसरं येते तेव्हा तोंडावर नाही बोलणार, पण तुम्ही मनात बघणार की अरे मागच्या व्यक्तीपेक्षा ह्यात जरा थोड्याशा गोष्टी वेगळ्या आहेत. बेसिसच आहे ना, कारण लहानपणापासून तेच दिलं. सो हा पार्ट कधी जाईल असं नाही वाटत मला. बट कुठं करायचं कुठं नाही हे जर शिकलो तर मग सोपं आहे अजून. तू अजून एक मुद्दा जो मांडलास तो मला खूप पटला की म्हणजे एखादी मुलगी जर का म्हणाली की नाही मला आता माझं चूलमूल सांभाळायचं आहे, माझं लग्न करून झाल्यानंतर मी सेटल माझ्या घरात होईन, गृहिणी होईन, तर कदाचित होईल. आता या आत्ताच्या जगामध्ये कदाचित ती ट्रोल होईल. पण ज्या लेवलचं पोरगं होईल ना, म्हणजे या सगळ्या बाबतीत ट्रोल, तेवढं ती पोरगी नाही. आणि पहिली गोष्ट हे ऐकायला कमेंट्समध्ये खूप लोक लिबरल आणि बॅलन्स्ड वागतायत. मला सांगा ना तुम्ही की नाही कमवत आहे, फेल्युअर आहे, काय आहे? ती मुलगी पण त्या पोराला डेडलाईन देते 2 वर्षात जर घरी नाही सांग. तिची चूक नाही बरं का ह्यात, कारण तिचा वडील ही पुरुषच आहे की जो सिलेक्ट करणार आहे पुरुषाला. सो त्यात कोणाची चूक नाही. आपण हे सिस्टीमच अशी बनवली आहे की मटेरियलिस्टिक गोष्टीत मोजणार आहे तुम्ही. बरोबर. इमोशनल स्टॅबिलिटी बघतच नाही कोण. किंवा ह्या गोष्टी अजून फॅन्सी आहेत, अजून 5-6 वर्षांनी नॉर्मलाइज होतील की इमोशनल स्टॅबिलिटी पोराची बघू, त्याचा पेशन्स लेवल काय बघू. आपण ज्या पोरीला 25 वर्ष सांभाळली त्याला हे सांभाळू शकतोय का? म्हणजे हे नाही होऊ शकणार. 5-10 वर्ष लागतील. मला म्हणून जेन लोक खूप आवडतात. मला ही पोरं डिसरिस्पेक्टच घेत नाहीत. हे खूप क्लिअर आहेत रिलेशनशिपबद्दल. पण मला लय आवडतं ही पोरं. आणि ह्यांच्या हातात देश जेव्हा जाईल तेव्हा लय मज्जा येणार आहे, कारण की ही खूप प्रॅक्टिकल आहेत काही गोष्टींबाबतीत. आपण नाही आहे तेवढं, आपण अजून गुंतलोय. तर शेवटी काय आहे की पुरुषाबाबतीत तुम्ही नुसतं रील्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये म्हणू शकता त्याचं दुःख एवढं मोठं एवढं तेवढं, तर लाईक कमेंट करायचे सोडून जायचं आणि तो त्याच्या कामाला जाणार आहे. हे बदलणार नाही आहे. कमवलं तर हल्लं चाललं तरच इज्जत आहे. तुम्हाला नेहमी ते वाक्य आहे ना नेहमी की पैसा मर्द होत आहे, हे काय तर गोष्टी उदाहरणं सांगूनच सांगितलंय. मला तू सांग, वडिलांनंतर आपोआप पोरगं स्वतःहून बाप काय ना बोलता ती जबाबदारी घ्यायला चालू करतो. बापाला सांगायला लागत नाही की उद्यापासून तुला हे करायचं ते करायचं, सांगायला पण लागत नाही. मग मला कधी कधी प्रश्न पडतो, मी बोलतो आता ह्या बाबतीत, मला खूप लोक कमेंट पण करतील की मला हा खूप वेळा प्रश्न पडला आहे की जसं आम्ही 25, 26, 27 वर्षाची मुलं आम्ही बसतो आणि विचार करतो की उद्या लग्न झाल्यावर फ्लॅटचा EMI एवढा आहे, मुलं बालं झाल्यावर 1.5 लाख रुपये LKGला फी आहे, ह्या गप्पा पोरी मारत असतील का? की आता हे खूप डीप आहे, मला माहिती आहे, घाण कमेंट आहेत आता लय, चालतंय काय प्रॉब्लेम नाही, पण मारत असतील का? की पोराची फी 1.5 लाख असणार आहे, मी नवऱ्याला कसं मदत करीन? नाही, बिकॉज पैसा स्त्रीला इंडिपेंडंट बनवतो.
आणि ती बरोबर आहे, कारण तिला इंडिपेंडन्सच दिला नाही, त्यामुळे तिला वाटतं जॉब करून मिळालेला पैसा इंडिपेंडन्स आहे. बरोबर. पुरुषाला इंडिपेंडन्स म्हणजे काय, मला 6 वाजता चहा प्यायला सोडा बरोबर, आणि तुझं किती लागलेत माझे किती लागलेत बास, हा आमचा इंडिपेंडन्स आहे. मग आम्हाला एका वर्षात विलाला न्या, एकदा समुद्र दाखवून आणा, आम्हाला येडे चाळे करू द्या, हाच आमचा इंडिपेंडन्स आहे. याच्या पलीकडे काय इंडिपेंडन्स आहे? आम्हाला इंडिपेंडंट निर्णय घ्यायला येतात? काहीच इंडिपेंडंट निर्णय घ्यायला येत नाही. आता एक अरेंज मॅरेजवाल्यांचा तर बेकाराच विषय आहे, तो नंतर घेऊ आपण इंडिपेंडन्सचा चॉईसच्या बाबतीत. सो पुरुषाला इंडिपेंडन्स नाही आहे, पुरुषावरती डिपेंडंट आहेत लोक, तो कधी इंडिपेंडंट होईल? उद्या मुलगी कमवायला लागले तर ती चांगली राहू शकते, तिचा ड्रेसिंग सेन्स बदलतो. मला दाखवा 12 लाख पॅकेज असणाऱ्या पोरीचा ड्रेसिंग सेन्स, तिचं वागणं, तिचं लाईफस्टाईल आणि पोराचं. कारण पोराचं 12 लाख आले, 8 लाख 3 दिवसात गायब आहेत, EMI हे ते. पण मुली, आता काही मुली पण आहेत ज्या हे सगळं करतायत, कष्ट काय, मी टीसीएसला असताना बघितलंय, बट 20% आहे ना. मग आपण म्हणजे मी या मुद्द्यावरती तुझ्या अग्री करत नाही की मुली नाहीच आहेत, पण या मुद्द्यावर अग्री करते की फार कमी आहे, कमी आहेत. मग मी तेच म्हणतो ना की आपण ते 20% हायलाईट करतो, पण ते हे जे 80% पुरुष आहेत ना त्यांच्या बाबतीत, कारण या गोष्टी आता त्यांच्या बाबतीत नॉर्मलाइज झाल्यात. कारण सगळेच आहेत, म्हणजे जर का 4 पोरं टपरीवरती चहा प्यायला उभी असतील तर त्यातल्या 3घांचे EMI चालू आहेत. मग मला अजून एक प्रश्न आहे की जेव्हा म्हणजे प्रश्न पडतो की जेव्हा अरेंज मॅरेज होतं ना, तेव्हा मुलाचं आपण बघतोय की नाही की बाबा एवढे पैसे कमवतात, एवढे पैसे कमवतात, तेव्हा हा पण वाक्य येऊन दे किंवा आमची पोरगी 8 लाख कमवते, दोघं महिन्याला टाकून चांगला संसार करतील, हे नाही येत आहे. हे यायला पाहिजे ना. आणि मला वाटतं हे होतंय आता आजकालच्या ज्या मुली आहेत ना, जेनझी वगैरे, तर त्या मुली स्वतः म्हणतात की आपण दोघं करू, फक्त तुम्हाला वेळ दे. किती भारी आहे नाही गोष्ट, किती भारी आहे की तुम्हाला वेळ दे, तू माझ्याशी नीट वाग, माझ्या टॉक्झिक राहू नको, व्हायलेंट राहू नको. असं जर आमच्या वेळी सिस्टीम असते तर आम्ही लय सुखी असतो. आमच्या वेळी सिस्टीमच नव्हती, एवढ्या शानेपुरीच नव्हते आमच्या वेळी. खरं आहे की बाबा, कारण वडिलांनी त्यांना चॉईसच नाही करायला दिलं ना. दिदीवर पण लोड किती बघतो आता मी, पुरुषाच्या बाजूने बोलत असलो तर. पोरगी 12वीत असताना म्हणली आई वडिलांना मला फिरायला जायचं, लग्न झाल्यावर जा, मला 1 पीस घालायचं, लग्न झाल्यावर घाल, मला इकडं जायचं, लग्न झालं लग्न. आता ह्या बाबाला कुठं माहिती आहे, तो अशा पोरीवर लग्न केलंय जिला सांगितलंय सगळं लग्न झाल्यावरच. आता ह्याचा हप्ताच जात्यात डेंजर, आणि ही वाट बघते की लग्न झाल्यावर सगळं. आता ह्याला माहीतच नाही व्हॉट ही साइंड अप फॉर. मग ह्याला वाटतं तिचे खूप एक्सपेक्टेशन आहेत, तिचे आहेत कारण तिच्या दाबून ठेवल्या आहेत आपण. सो हे कम्युनिकेशन पण खूप महत्वाचं आहे. इट विल नेव्हर बी ऑलवेज मेन वर्सेस वुमेन, कधीच नसणार आहे. मी माझ्या शोमध्ये पण बोलतो, स्त्रिया या पृथ्वीवर नसतात तर पृथ्वी गोल फिरलीच नसते. स्त्रिया या पृथ्वीवर आल्याने इज्जत आली. जर स्त्रिया पृथ्वीवर असतात तर तुम्हाला वाटतं पुरुषांनी भाषेचा शोध लावला असता, कपड्याचा शोध लावला असता पुरुषांनी? पानं गुंडून ओके चलो काही रोड नाही. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी साईन लँग्वेज आहे. चहा प्यायला चला, शूला चला, लागलेत. आम्ही कशाला भाषा? स्त्री आली, सेन्स आला, मॅनर्स आले, ह्या गोष्टी आहेत. आम्ही ह्या बाबतीत खूप मानतो. इव्हन स्त्रीला माहीत पण नाहीये की जेव्हा तिला एखादा टॉक्झिक पोरगा खूप छळतोय मिळतोय ना, असे 20 जण आहेत की ती म्हणलीवर श्वास थांबवू शकतील 10 मिनिटं. तिला माहीतच नाही, ती पण चुकली ना मुलं निवडताना. सो ह्या खूप गोष्टी वेगळ्या आहेत. पण मी एक सांगतो की पुरुषाकडून कालीही अपेक्षा होत्या ठराविक, आजही आहेत. मी तुला एक गोष्ट सांगतो, रस्त्यावर ॲक्सिडेंट होतो, एकदम भीषण होतो, मेंदू बाहेर पडलाय, हातपाय वाकडे झाले, उचलायला जाणारे पहिले कोण आहेत? पुरुष. का तर स्त्रीला ते तेवढं आपण त्यावेळेनं वाढवलंच नाही घरातल्यांनी. पण खतरा पळ, पुरुषाला खतरा हिरो बन. त्यात साऊथचा पिक्चर बघून अजून डबलच चाललोय सगळीकडे. सो आम्हाला खतरा आहे तिकडं आहे, किंवा आग लागली विजवायला कोण आहे? पुरुषच पळतात. जे लाईफ चॅलेंजिंग जॉब्स आहेत त्या सगळ्यात जास्त पुरुष आहे. आणि स्त्रीला ज्या क्वालिटीचं स्त्रीनं एज्युकेशन घेतलं, त्या क्वालिटीचं ते जॉब पण निवडते. आता प्रॉब्लेम काय आहे की अशा जॉब्समध्ये पुरुषांमध्ये कॉम्पिटिशन खूप. सो जिथं लाईफचा खतरा आहे तिथं शेवटी पुरुषांना नाईलाजानं जावंच लागते. आणि मला असं वाटतं की पुरुष पण नाही जास्त. आता मी आपण जेव्हा व्हिडिओ टाकून ज्यात मी म्हणेन की कमवलं तरच पुरुषाला इज्जत आहे, तर मुलांच्या अशा कमेंटने हा भाऊ ते काय, मग ते बरोबरच आहे की त्यात चुकीचं काय? ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे की नाही भाऊ. पण अजून एक बाजू की वडील कधी म्हणले की आय एम नॉट फिलिंग माय सेल्फ, पुढचे 3 महिने मी ब्रेक घेतो, नाही घेऊ शकत ना बाप. मी स्वतः बघितलं माझ्या वडिलांना कितीतरी वेळा. माझे वडील बिझनेसमॅन आहेत, आम्ही बाहेर क्रिकेट खेळतोय, घरात यायच्या आधी माझा बाप 2 मिनटात पोर्चमध्ये थांबला आहे, असं शांत केलं आहे, असं केलं आणि मग घरात आले. म्हणजे हा पण इमोशनली अवेलेबल, इमोशनली बॅलन्स्ड पुरुष आहेच की ह्या जेनझीच्या भाषेत, की त्याला माहिती आहे आज गिरायक झालं नाही झालं, आज धंदा झाला नाही झाला, शांत राहायचं आणि आज बायका पोरांशी नीट बोलायची. इट इज अंडर रेटेड. अजून मानलेले बहीण भावांचे नातं, इट इज अंडर रेटेड. इथं पण पुरुषाचं खूप जास्त ऐकण्याची कॅपॅसिटी, पुरुषाची बोलण्याची, सांगण्याची. आणि मॅन्युफॅक्चरिंग वेगळं आहे ना.
स्त्रीला प्रॉब्लेम सॉल्विंग त्याच्याकडे आहे, बट तिला पाहिजे लिसनर्स. पुरुषाला काय आहे की स्त्रीनं जर प्रॉब्लेम त्याला सांगितलं तर ह्यो 10-12 सांगतो, असं कर तसं कर. अरे प्रोव्हायडर की त्याला माहीतच नाही की ऐकून घ्यायचंय. कारण पोरांच्यात आम्ही यांचं ऐकूनच घेत नाही ना. आमची मॅन्युफॅक्चरिंगच नाही आहे तशी. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आमची गर्लफ्रेंड किंवा बायको म्हणते माझ्या मनात काय चाललंय तुला कळत नाही, अरे आमचं ट्रेनिंगच नाही झालं ना ह्या गोष्टीचं. मित्र जर येऊन तुला म्हणला माझ्या मनात काय सांग, तू म्हणते 4 हात अंतर ठेवून माझ्यापासून थांब, तू ही काय बोलायला लागलाय. सिम्पल आहे ना. आता मुली म्हणतात की माय लव्ह लँग्वेज इज फिजिकल टच, बरोबर. आमच्या बाबतीत वेगळं आहे. माय फादर्स लव्ह लँग्वेज इज फिजिकल टच. मारल्याशिवाय बापानं कधी सांगितलं नाही, मग आम्ही कसं फिजिकल टच हे करू सांगा बरं. सो हे आहे ना, तुम्ही बघा की त्याचं अपब्रिंगिंग काय आहे किंवा काय, हे खूप वेगळं आहे. आणि प्रॉब्लेम काय झालाय की हा जो कोरियन ड्रामाचा लॉट आलाय ना, त्यात पोरींना वाटायलंय की अशी पोरं आहेत मार्केटला. नाहीत. मी माझ्या शोमध्ये पण बोलतो की मुलगी शिंकली तरी सॉरी म्हणते, पुरुष पादून दुसऱ्यावर नाव घेतो. आम्ही नाही ओनरशिप घेत गोष्टींची, आम्ही चुकीचं केलं तरी. तुमच्याकडे इलिगन्स आहे, एवढं चांगलं आहे, तरी पण कॉम्पिटिशन आहे की मेन आर लिव्हिंग बेटर लाईफ. ॲब्सोल्युटली नॉट. पण स्त्री पादली तर ती पण दुसऱ्याच नाव घेईल. पण इलिगन्स आहे ना की लाईक नथिंग हॅपन्ड, काहीच झालं नाहीये. आता पुरुषाला हे पण माहिती आहे, दुसऱ्यावर नाव घेतलं त्याला पण माहिती आहे की ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू ज्यानं नाव घेतलंय तोच आहे. कारण त्यालाच पहिल्यांदा कसं कळलं हे झालंय ते. एवढ्या डीपबद्दल स्त्री गप्पा मारत असेल का हागापादाच्या गोष्टींबद्दल? ॲब्सोल्युटली नॉट. पोरं जेवणाच्या टेबलवर बोलतात, भाऊ आज जरा पोट खराब आहे, अरे जेवतोय मी. नाही होत. तुम्ही बघा, म्हणून मला सांगतो ना की स्त्रियांना मला हे नेहमी सांगायचं आहे की नाका पुरुषांसारखं हो, काही नाही इकडं खास. तुम्ही टेबल शीट रस्त्यानं पुरुष बघितलं म्हणते काय वॉटर लाईफ दे आर लिव्हिंग. अरे आमच्याकडे तिघांकडे मिळून 100चं तेल टाकाय हे पेट्रोल, म्हणून आम्ही टेबल शीट आहे. ही काय आमची अशी फॅन्टसी नाही आहे टेबल शीट फिरलो बायचारा होतोय. आणि मुली किती भारी. म्हणजे तू मला आता इथं एक दिदी बसली, तुझ्या मोबाईलमध्ये जर आम्ही बघितलं ना फोन नंबर, तुम्ही किती भारी सेव्ह करता की तुमची बेस्टी जी असेल तर तुम्ही हार्ट टाकलंय, अजून एक इमोजी असते तुमची अंड्यातनं बाहेर आलेलं पिल्लू, बरोबर का, ते बेस्टीला. आणि तुम्ही चेक करा त्याच्या फोनमध्ये नंबर आणि त्याच्या फोनमध्ये नंबर. का तर पप्या स्प्लेंडर, का तर तो स्प्लेंडर चालवतो. अजिंक्य पॅरेगॉनची चप्पल घालतो. आणि तुमची काय पिऊ फरक आहे. तुम्ही ज्या वेळेनं ट्रीट करता मुलं मुली, तुम्हाला ते एम्पथी केअरिंग आई व्हायचं जे पेन असो, जे चान्स असो, तो स्त्रीला का दिलाय? कारण तिच्यात ते एम्पथी आहे. पुरुषाला करा बरं तुम्ही असे इमॅजिन करून की तो प्रेग्नंट आहे, त्यानं जन्म दिलाय बाळाला आणि बायको जॉबला गेली, ह्यो 3-4 मिनिटाला कॉल करू लागा, आता रडत होता, आता बंद पडले, काय करू? की सिस्टीम नाही ना, ते मातृत्व नाहीये. सो इथे मला जर असं वाटतं की नाही, असं नाहीये. म्हणजे पुरुषांकडे एम्पॅथी आहे, पण ती फेमिनिन बाजू आमच्यात कमी आहे थोडी. ते आम्हाला एक्सप्लोर केलं की आम्हाला वाटतं आम्ही वीक आहे. एक्झॅक्टली. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मी जर केअर दाखवली जास्त तर आम्ही वीक आहे असं वाटतं समाजाला, त्यामुळे आम्ही दाखवत नाही. आता अजून एक गंमत सांगतो. रिलेशनशिपमध्ये मुलं असतात ना, जेव्हा त्यांचा बर्थडे करते ना पहिल्यांदा गर्लफ्रेंड, ती पोरं मला माहिती आहे आज जाऊन रडत असते. त्यांना पहिल्यांदा कळत असेल की बर्थडे असा असतो. कारण आयुष्यभर आमचे बड्डे पोरांनी अंडी फोडून केले, तोंडाला केक लावून केले, बड्डे बम्स देऊन केले. आणि ही गर्लफ्रेंड मला 21व्या बड्डेला 21 पोलरॅड घेऊन येते, आपले मेमरीज 21 गिफ्ट्स घेऊन येते. पहिल्यांदा मला कळते अयो मी एवढ्या लायकीचा आहे. म्हणजे पोरांची बड्डेची पद्धत, मुलींची किती भारी आहेत. पोरी ग्रीटिंग्स लिहितात, 21 रिझन्स वाय आय लव्ह यू. पोरं त्याच 21व्या बड्डेला रात्री 12ला 10 कमी असताना कॉल करतात, तुझा बड्डे होता वय, हां हॅपी बर्थडे, हे 12ला 10 कमी असताना. आणि त्यातून पण म्हणतो आपल्या दोघांचा चांगला फोटो पाठव स्टोरीला ठेवायला. खूप फरक आहे. स्त्रीसाठी तिचा बड्डे खूप मॅटर करतो. पुरुषाला वाटतं बड्डे स्किप करूया कारण आज माझ्याबरोबर कोणच चांगलं वागणार नाही, बाकीचे सगळे दिवस वागतील. म्हणून मी म्हणतो ना, कुठलाही सण, कुठलाही सेलिब्रेशन स्त्रीकडून शिकावं. द वे दे ड्रेस, त्यांचे विशेष तुम्ही बघा. तुम्ही एकमेका मुलींना काय भारी स्टोरीज लिहिता रे बड्डे दिवशी, किती भारी लिहिता. पोरं मॅक्सिमम काय पेन डाऊन करू शकत असतील, हॅपी बर्थडे भावा, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. त्यात जर एखाद्याने ChatGPT वापरलं तर तो लिहिल ब्रदर फ्रॉम अनादर मदर, आणि त्याच्यावर पण रिप्लाय दिला अयो तुझ्या घरावरून इंग्रजाचं विमान गेलंय का. म्हणजे आम्ही एक्सप्रेस बी होऊ शकत नाही. स्त्रियांकडून मी सांगतो ना की स्त्रियांनी एवढं इलिगंटली काही गोष्टी कोणीच करू शकत नाही. स्त्री चालते आणि बसते पण किती भारी बघतो नीट करून. मुलींच्या फ्रेंडशिपमध्ये पण 2-3 गोष्टी मला सगळ्यात जास्त आवडतात, बिकॉज त्या सर्वांना लायकीत ठेवतात. तुम्ही कधी जागणार नाही मुली एकमेकाला बापाच्या नावावर नाका मारतात, क्वचित एखादी केस असेल का. आता तुम्ही ठरवलंय दिस इज द बाउंड्री,
पोरांच्यात बाउंड्री सेट केली फ्रेंडशिपच होऊ शकत नाही. मुली आल्या एकमेकीला हक्स करतात, गालावर किस वगैरे करतील, हॅपी बर्थडे. पोरं आले आम्ही पहिलं सगळं झाकतोय, जो कधी मारून हॅलो म्हणून सांगू शकत नाही, कुठेही मारतोय हॅलो बनतोय. ह्याची सिस्टीमच वेगळी आहे. सो हे शाळेपासून आहे आमच्यात. आम्हाला असं वाटतं पोरांना अपमान इज इक्वल टू लव्ह लँग्वेज. तुम्ही आज गंमत करा ना, माझा हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही तुमच्या मित्राला मेसेज करा की थँक्यू सो मच तू माझ्या लाईफमध्ये, आणि हा व्हिडिओ कट करायचा आणि त्याच्या पुढं त्याची रिॲक्शन लावा तुम्ही. मग तुम्हाला कळेल की मी बोलतोय ते किती खरं आहे. नाही ऐकून घेत थँक्यू का, पुढचं वाक्य काय असणार माहिती आहे का, पप्पाला थँक्यू म्हणणार का आता. हे इतकं खतरनाक आहे की आम्हाला एक्सप्रेस व्हायचं नाही आहे. आता मला माहिती आहे माझा मित्र रडतोय, मला ह्यातून रडायला येते, पण मी त्याला नाही म्हणू शकत मिठी मारून की भावा वाईट झालं तुझ्यावर, कारण ते रडल्यावर मला रडा येईल आणि आम्हाला एकमेकाची ती बाजूच बघायची नाही. मग आम्ही जोक खेळणार, तुझं सोड, तुझ्यापेक्षा माझं बेकार आहे, मग तो बी रडायचा थांबतो, त्याला पण बरं वाटतं. सो हे पुरुषालाही माहिती आहे की काही झाल्यावर काय होईल, म्हणून आम्ही ह्युमर खूप छान वापरतो प्रत्येक ठिकाणी. मला सगळ्यात कौतुक या गोष्टीचं वाटतं की तू एवढं ऑब्झर्व कधी केलं. प्रवास मी सांगतो ना, मी 6 वर्षात एवढं, मागच्या वर्षी मी 50,000 किलोमीटर ट्रॅव्हल केले, 30 जिल्हे, 8 तालुके. माझं एक मी नेहमी सांगत असतो की जेवढा तुम्ही प्रवास कराल, जेवढं तुम्ही भ्रमण कराल, तेवढा तुमचा मी लय भारी आहे, मी काहीच नाही आहे, मला खूप जण ओळखतात, मला अहंकार आहे, हा भ्रम तुटतो. जेवढं जास्त भ्रमण तेवढं तुमचे जास्त भ्रम तुटतात. आणि माझ्यासोबत ते झालेलं आहे की मी जेवढा प्रवास केला आहे ना तेवढं मला हे गोष्टी कळलेल्या आहेत, ऑब्झर्वेशन. आणि मी अजूनही बसनं वगैरे जेव्हा ट्रॅव्हल करतो ना, तो कॉन्टेंट आहे भाऊ. एका बसमध्ये 50 लोक आहेत, एक आजी अनोळखी बायपाशी तिच्या सुनाला शिव्या देते, संबंध बी नाही तिचा ऐकायचा, तरी पण ती सांगते हा आजकालच्या पुरी अशा. बसलाय ना सौरव भोसले मागा, कॉन्टेंट इज कमी, कॉड घालतच नाही आपण, सगळं ऐकत असतो. माझी टीम ही कॉन्टेंट आहे. माझ्या टीममध्ये तुला सांगतो, माझ्या टीममध्ये 150 पोरं व्हॉलंटिअर म्हणून काम करतात. त्यांना विचार ना का जॉईन केला, ब्रेकअप झालाय. म्हणजे मला असं वाटतं मी आश्रमच चालवायला लागलो या सगळ्यांचं. मग मला कॉन्टेंटची कमी आहे का, तर हे इथं बसलेलं पोरगं पण त्यामुळेच मला जॉईन झाले. सो हे येतं, मग तुम्ही ओपन पाहिजे. हे स्क्रिप्टिंग लिहिणं बिणं, तू लिहून गेला, चल एखादा शो लिहून गेला तू की लय भारी ऑडियन्स असेल, पहिल्याच ऑडियन्सनं असला घाण जोक टाकला, काय झालं तुझ्या स्क्रिप्टचं. यू शुड एक्झॅक्टली यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग. मग माझ्या ह्या सगळ्यामध्ये मी ऑब्झर्व करतो कधी, आता हॉस्पिटलचं मी सांगतो, मला जेव्हा ब्रेन स्ट्रोक आला तर मी हॉस्पिटलला होतो ना, तर माझ्या शेजारी आजी होती आणि 6 दिवस मला खूप वर्स्ट गेले, पण मला सगळ्यात चांगली झोप द्यावं लागली, कारण ते सिडेटिव्स असतात आपल्याला सगळे होतं. तर त्या आजी रोज मला म्हणायची कसलं टेन्शन घेतलं तू, आत्ताच तुला मेंदूत हे झालंय ते झालंय, असं झालंय तसं झालंय. आणि त्या आजीला 3 दिवस कोण भेटायला आलं नाही. मग ती नर्स आणायची, बिस्किट पोडा द्यायची, ते पोहे उपीट वगैरे आणून द्यायची. तर ती आजी म्हणायची ह्याची गरज नाही मला, तो माझा भाऊ बोलवा, माझी हे बोलवा. मग मला एक गोष्ट कळली की ती आजी 4 दिवसांनी जेव्हा मी उठल्यावर ती सकाळी नव्हती, ती वारली ना, तर ती वारली ह्याच्यामुळं नाही की तिचं बॉडीतलं काय झालं असेल, तिची विल पॉवर मिळली, कारण तिला बघायलाच कोण येत नव्हतं. म्हणजे म्हातारपणी पण आपली आजी बिज्जी आपल्याला सारखं ते लळा लावते, बोलते ना. ह्युमन कनेक्शन हे खूप अंडर रेटेड आहे. म्हणजे कधीही बघा तुम्ही, पुरुषांना तर पुरुषाकडून शिकावं मला वाटतं ह्या गोष्टी, की लेट गो किती भारी करायचं. पुरुष एवढं भारी कोण करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, मी चहाच्या टपरी बसलोय, तो मी बसलोय, तो मला ओळखत नाही, मी त्याला ओळखत नाही, आणि आम्ही एका विषयावर गप्पा मारल्या अर्ध्या तासानं, जाताना मी त्याला म्हणतो चल येऊ का, तो बी म्हणतो येतो, आणि तो म्हणतो भेटूया. कधी भेटणार आहे तुम्ही, स्टील वी से भेटूया, लेट गो. आता आम्हाला माहिती आहे की मी फायनान्शियली इंडिपेंडंट नाही आहे, 3 वर्ष रिलेशनशिप चाललं, ती स्टँड घेऊ शकत नाही आहे घरी. 2 प्रकारचे मुलं असतात, धिंगाणा घालतील ते मुलीची बदनामी करतात. 20% पोरं आहेत तशी, पण 80% पोरं हसून लेट गो करतात, सोडून देतात. मग लेट गो करायला पुरुषाकडनं खूप आहे. 10वीपर्यंत तुम्हाला काय वाटतं, पोरांना मुलींना प्रपोज मारायचे नव्हते शेवटच्या दिवशी, तर पोरींना सांगायचं नव्हतं अरे बोलायचं येत नाही, केलं लेट गो, भेटला गेट टुगेदरला, आली 2 पोरं घेऊन, काय करतो लेट गोज. आर्ट ऑफ लेटिंग गो हे पुरुषाकडे आहे, आणि त्याला तो ग्लोरिफाय करतो. सगळ्यात वर्स्ट गोष्ट, आम्ही पुरुषाला इज्जत कशामुळे माहिती आहे का, सॅक्रिफाईस, किती अमाऊंट ऑफ सॅक्रिफाईस तो केले. नीट बघा तुम्ही, घरामध्ये खूप चुकीचं आहे. हा, हे सगळ्यात चुकीचं आहे. घरामध्ये 4-5 भाव आहे आणि एकानं सगळं सोडलं, हे झालं ते झालं, त्याला किती इज्जत असते ना, की ह्या काकानं घरासाठी हे सोडलं ते सोडलं हे. तर पण तुम्ही त्याचा विचार केला का रे कधी, की त्यानं पर्सनल गोष्टी सोडल्या, त्यानं हे सगळं सोडलं. हे खूप वेगळं आहे. आणि
जबाबदाऱ्यांमध्येच मी तुला बी सांगतो ते मी सांगताना बघ 2 मिनिटं सिरियस बोलले की परत जोक मारतो का तर मला माहिती मी जर त्यात घुसलो तर मी 3 तास सगळे डिप्रेशनमध्ये घालवीन एवढं बोलू शकतो कारण मी एवढं बघितलंय पण आय चूज नॉट टू पोर्ट्रे दॅट. मी समाजाच्या जर 2 बाजू बघितल्या की समाज किती वाईट आहे समाज किती चांगला आहे तर मी समाज किती चांगला आहे हेच सांगणार कारण वाणी दिली देवानं एवढे प्रेक्षक दिले तर मी ते सांगतो वाईट किती प्रत्येकाला रोज अनुभव व्हायच आणि आहे. पण तुला सांगू का हे बोलून सुद्धा ना समाजावर थोड्या वेगळ्या अर्थाने फरक पडू शकतो. म्हणजे आज तू मला आता सांग की पुरुष असे अजून कोणत्या गोष्टी आहेत ज्या ग्लोरिफाय करतो आणि ज्या नाही केल्या पाहिजेत असं तुला वाटतं? फॉर एक्झाम्पल की काल मी 2 किंवा 3 तास झोपलो मी करायचो आधी एवढा वेळ काम केलं नाही भाऊ हे करण्यासारखं मी सांगायचं शोमधून माझ्या की 2 तासच काम करून मी शोमध्ये आलोय नॉट निडेड किंवा न मागताच खूप काही देणं सगळ्यात बेकार. मी तुझ्यासाठी एवढं केलं मग पुढची व्यक्ती म्हणते मी कधी सांगितलेलं करायला मग त्यावेळी बी आपल्याला कळलं पाहिजे की नाही मागत ना तर नाही द्यायचं आपणच तोंडावर आपण एक्झॅक्टली वर्स्ट आहेत. मी तुला सांगतो काय की ब्रेकअप होतानाचे रिझन्स आणि डायलॉग ह्याच्यावरती 3 तास मी शो करू शकतो आणि ह्यात मोस्टली पुरुषानं व्हॉलंटरी एवढ्या गोष्टी केल्यात ज्या त्याला करायची गरजच नव्हती. जसं की फॉर एक्झाम्पल की आता मी 24 तास वेळ द्यायचो मी तुझ्यासाठी वाट बघायचो भेटायचो मे बी तिला त्याची गरज नव्हती तू देत होता बिकॉज तुझा मित्र कोणतर देतोय किंवा तू स्टोरी ऐकली कोणाची तरी वेळ न दिल्यामुळे ब्रेकअप झाला सो यू कम्पेअर्ड. सो बऱ्याच गोष्टी आहेत ग्लोरिफाय करण्याबाबतीत. पहिलं तर सगळ्यात जास्त मी मेजर हेच सांगेन की मी 3 तास झोपतो 2 तास झोपतो माझा प्रवास खूप होतो माझं हे होतं ते होतं हे पहिलं ग्लोरिफाय करणं बंद केलं पाहिजे कारण की हे चांगलं नाही आहे. तुमची किंमत तुम्ही जिवंत असेपर्यंतच आहे. RIPचा स्टेटस पण 24 तासच राहतो स्टेटसला त्यानंतर काय नसते. 13व्याला पण माणसं शिरा दणकून खात्यात त्यामुळं आपला कायला एक्झिस्टन्स असा नाही आहे. सो मला हे कळले आणि हे अक्कल मला दवाखान्यातच गेल्यावर आलेली. सो आपण जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण किती चांगलं राहू शकतो हेल्दी लाईफ राहू शकतो त्याच्यावरती आहे. अजूनही माझ्यात बदल मी करायचा प्रयत्न करतोय मीही लेट झोपतोय लेट उठतोय बट आता तो विचार येतो की नाही आपण ज्यांच्यासाठी करतोय त्यांच्यासाठी तरी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. सेकंड थिंग की स्वतःसाठी चांगले कपडे न घेणे घरादारासाठी घेणे जे आपल्या वडिलांनी केलं मला वाटतं थोडं ते पण आता ह्या पिढीनं केलं पाहिजे की स्वतःकडं ग्रूमिंगकडे पण लक्ष दिलं पाहिजे. आपले आई वडील चांगले कमवतात पण पप्पा स्वतःसाठी असे खास कपडे घेत नव्हता कधी बिकॉज त्यांना ते चुकी वाटायचं गुन्हा वाटायचा. आणि मी पण माझ्या व्हिडिओजमध्ये बोलतो की जेव्हा आम्ही मिलेनियल्स स्वतःसाठी काय घेतोय ना असं वाटतंय गुन्हा करतोय गिल्ट येत आहे का तर पप्पांची जागा चालवायची ना हे जे आहे ना की अननोईंगली करायचं आहे हे आहे. मग मला असं वाटतं की कधीतरी स्त्रियांनी आम्हाला ह्या बाबतीत सपोर्ट करावा की यस तुम्ही अननोईंगली केलं आहे अनविलिंगली केलं आहे आता आपण एकत्र करू किंवा तुम्ही केलं आहे त्याबद्दल थँक्यू. मी तुला अजून एक गोष्ट सांगतो मी आत्ता शोमध्ये मिस केलं आहे सांगायचं. तुम्हाला काय वाटतं पुरुषाला काय ऐकायचं आहे स्त्रीच्या तोंडातून सगळ्यात जास्त कोणतं वाक्य आवडतं? आय लव्ह यू. सेकंड थर्ड प्रायोरिटी असेल आय लाईक यू. तुम्ही कोणाची आज गर्लफ्रेंड असाल किंवा बायको असाल तुम्ही आज तुमच्या नवऱ्याकडे जाऊन त्याला फक्त 2 गोष्टी बोल की जे तू करतोय ना ते लय भारी आणि थँक्यू. किंवा जर डबल शिफ्ट करत असेल तर टिबल शिफ्टला जाईल दिवशी जॉबला कारण हे जे मोटिवेशन आहे ना की मला कुणीतरी ॲक्नॉलेज रिस्पेक्ट लय नंतरची तुम्ही ॲक्नॉलेज करा की तू करतोय हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आत्ता पण मी ह्या दोघांना म्हणलं घरी पप्पांना कॉल लावून थँक्यू म्हणून तरी त्यांना माहिती आहे पुढनं विचारणार आहेत काय झालं असा का बोलायला लागल्या म्हणजे तुम्ही वेगळंच काहीतरी बोलल्यासारखं होतं. सो हे खूप अंडररेटेड आहे आणि मला आवडतं वडिलांविषयी बोलायला किंवा काय कारण माझ्या आयुष्यात खूप मोठा मेजर पार्ट आहे पप्पांचा आणि मी शोला मुद्दाम बोलवतो पप्पाला पहिल्या VIP सीटमध्ये पहिल्या रोला बसवतो आणि सगळं पप्पाविषयी बोलतो कारण की मी घरी जाऊन नाही बोलू शकत कारण मी बी रडेन ते बी रडतील शोमध्ये नाही रडू शकत ते पण मी पण कारण दोघं कॅमेरा होईल. सो आता मी हे करतो. सो बऱ्याच गोष्टी आहेत जसं की माझा ब्रेन स्ट्रोक जेव्हा मला आला तेव्हा मला वाटलं मला अटॅक येतो हार्ट अटॅक येतो. सो माझे शेवटचे शब्द होते पप्पा मला अटॅक येतोय वाचवा. आता हे बापासाठी किती अवघड असेल एका पण त्याच बापासाठी 10,000 लोकांचा शो करताना स्टेजवर येणं किती भारी असेल. सो मी काय करू शकलो पप्पाला काहीतरी अचीव करून दाखवलं पण हे पण बर्डन आहे ना कधी कधी. सो मी पप्पाला मिठी मारायला आणि त्यांच्या अपलोज मारायला वर्षभर फिरलो. सो हे पण आहे मग हे कधी कधी बेसिक पण राहिलं पाहिजे की घरी पप्पाला डायरेक्ट म्हणलं पाहिजे की थँक्यू तुम्ही एवढं केलं आहे हे केलं आहे ते केलं आहे. आणि आता बऱ्याच मुलांना पण असं वाटत असेल की आई वडिलांनी आता बास करावं रिटायरमेंट घ्यावी. पण आज तुम्हाला गंमत सांगतो ज्या दिवशी आपला पप्पा काम करायचं बंद होईल तेव्हा तो आजारी पडणार कारण त्या माणसाची
जडवणूकच तशी आहे. मी म्हणतो 100% काम करतात ना 10% वाना, पण तो माणूस चालत बोलत राहू दे. आई पण ह्याशी ॲग्री करेल. आता आपण अजून एक कम्पॅरिझनचा मगाशी मुद्दा सुटला की पप्पाला जेव्हा रविवारची सुट्टी असती, आपली आई काय म्हणते, हा माणसाला रविवारची पण सुट्टी नको. कारण जी घडी आईनं बसवली, हे घड्याळ हिथं का लावलंय, हा डबा हिथं काय, इथं जाळ्या का झाल्यात. आई म्हणते हे माणूस एक दिवस आलाय जो मी संसार 24 वर्ष उभा केला, तू एका दिवसात सगळं बदलायला लागतोय. फ्रीजच रिपेअर करा, हे घेईल, इम्पॉर्टंट डॉक्युमेंटमधनं शोधायला लावेल, कारण पप्पा शांत बसायला शिकलाच नाही. आणि मला आपल्या आयांबद्दल खूप वाईट वाटतं. काही गोष्टी खरं सांगतो मी, आपण काय गोष्टी एवढ्या बेकार गोरीफ्राय केल्यात की सगळे जेवल्याशिवाय माझी आई जेवत नाही भाऊ, हे केलं भारी गोष्ट नाहीये. आणि हे अख्खं जग बदलेल पण ही गोष्ट बदलतच नाही. भारी गोष्ट नाहीये भाऊ, आणि ते चालूच आहे. मी म्हणतो पहिला घासतीनच खायला पाहिजे, कारण तिनं बनवलेलं आहे. सो हे मला असं वाटतं. पण एक मी सांगतो की आमची जी पिढी आहे मिलेनियल जेनझी, ही लय भारी बाप होणार आहे. मी खरं सांगतो, लय भारी बाप होणार आहे. कारण की आम्हाला जे वडिलांना सांगता आलं नाही, जे करता नाही, ते आम्ही मुलांना सांगणार. पण अजून एक गोष्ट आमच्यावर होणार आहे की आमची मुलं आम्हाला बाउंड्रीजमध्ये ठेवणार आहे, बिकॉज दे विल बी मोर अवेअर ऑफ देअर इनर गट अँड हे. सो आम्हाला ते पण नेहमी वाटणार आहे की आम्हाला जे जे आमच्या वडिलांसोबत फुलफिल नाही करता आलं तेवढं आम्ही ह्यांच्यासोबत करू. माझे 2-3 मित्र बाप झालेत ना, किती बी पोरगं याड्यागत करून नाही हात उचलू शकत त्याच्यावरती, किती बी बनवू ह्याला आता नाही मारू शकत. रात्री 3ला कॉल करते, अरे बायको झोपली, पोरगी रडती, सावऱ्या काय करू, म्हणलं मला झोपू दे. सो जो सिग्मा मेल होता तो अचानक पोकी झालाय एक बाळ आल्यावर आयुष्यात. सो हे खूप भारी आहे, हे ट्रान्झॅक्शन पण खूप भारी आहेत, खूप भारी आहेत. आणि मला तेच वाटतं की हे जी आज मुलं जेवढी अवेअर होतात ना स्वतःच्या इमोशन्सची, खूप भारी वाटतं मला हे, की त्यांना कळतंय, लेबल करता येतात इमोशन्स. सगळ्यात भारी गोष्ट बघ ना ह्या पिढीची, त्यांना माहिती आहे व्हॉट दे फील. जेव्हा आपल्याला पॅनिक अटॅक येत होता, एन्झायटी होत होती, आपण 90तली पोरं, आपल्याला माहित होतं हे काय होतं आपल्यावर, आपण काय म्हणतो कसं तरी होतंय. हा, त्यांना माहिती आहे पॅल्पिटेशन होतंय, एन्झायटी, आय एम हॅव्हिंग अ एपिसोड. किती भारी गोष्ट आहे, दे कॅन लेबल इट बेसिक. सो मला हे ह्या पिढीकडून खूप छान वाटतं. हे एक झालं. आणि दुसरं त्यांच्या भावनांबद्दल पण त्यांना माहिती आहे. म्हणजे कशा अर्थाने की पूर्वी सिच्युएशनशिप नसतील असं नाहीये, पूर्वी गे मॅरेज, लेस्बियन मॅरेज होत नसतील असं नाहीये, किंवा ते वन नाईट स्टँड असेल, किंवा ह्यांच्या ज्या काही फ्रेजेस आहेत यांनी ते अक्नॉलेज केले आहेत आणि यांनी ऍक्सेप्ट केले की भाई हे असं आहे, हे तुम्ही पण ऍक्सेप्ट करा, आम्ही पण करतो. दे डोंट फिअर डिसरिस्पेक्ट. ऍक्च्युअली म्हणजे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहतात. मी आता शो मध्ये एक गोष्ट बोललोय की आजकाल आईबाप आपल्या मुलांना जेन्झी पोरांना लग्नात घेऊन जात नाहीत, कारण त्यांना माहिती आहे जर आत्यान काका जर काय बोलला तोंडावर शब्द देतील, त्यामुळे ते प्रॉम्प्ट उत्तर देतात, ते अपमान सहन करत नाहीत. आपण करत आलो, तुला 48च पडले, अरे त्या सिद्धीला किती पडले, आपण ऐकत आलो. आणि आपण फक्त ऐकत नाही आलो, आपण ते सबकॉन्शियस मध्ये एवढं बसवून घेतलं की पुढच्या वेळेला कॉन्फिडेंटली काहीतरी उत्तर देताना आपला कॉन्फिडन्स शून्य, किंवा ते अत्यारीसल्यावर रस्ता बदललाय. सो हे आहे. मी माझ्या वडिलांना एक गोष्ट बोललो, मी सांगतो. इंजिनिअरिंगला होतो मी, डिपोर्टला, नंतर बीबीएला गेला. पप्पांना म्हणलं, पप्पा तुम्ही ही कुणाचे तरी काका आहे, तुम्ही कुणाचे तरी मामा विमामा आहे, त्यामुळं कधीही लग्नात जाऊन कुठल्याही पोरला किती मार्क पडले आणि काय चाललं विचारायचं नाही, कारण मला विचारल्यावर दुसऱ्या माणसानं काय वाटतं मला माहिती आहे, त्यामुळं तुम्ही त्या व्यक्तीचे कधी ते काका मामा व्हायचं नाही. आणि माझे पप्पा इतके भारी मला म्हणले, काय पॉईंट आहे हा, की माझ्या मुलाला वाईट वाटते पण मी पण कुणाला तर विचारलं त्यालाही वाईट वाटेल, त्यामुळे माझ्या घरातले आई वडील तुम्ही माझ्या अख्ख्या खानदानात विचारा, कधीच विचारत नाहीत काय चाललंय, कसं आहे विचारतात. तो सांगतो बरं वाटतं. आणि किती छोटा लाईफ स्पॅन आहे, कोविडनं आपल्याला हे शिकवलं आहे ना, कशाला कम्पॅरिझन पाहिजे. सो मला ते कोविडनंतर तर मला वाटतं बरेच जी लोक खरंच फिरलीत ना ती शहाणी झाली, त्यांना कळलं लाईफचा पर्पज काय. आणि इंटरनेटनं वाईट गोष्टी केल्या, तशा बऱ्याच चांगल्या पण गोष्टी केल्या त्या जेन्झीसोबत. त्यांना इमोशन्सबद्दल माहिती मिळाली, त्यांना बऱ्याच गोष्टी कळल्यात, त्यांना प्रत्येक गोष्ट इझी टू गो कळते, काय सॉर्टेड आहेत. मला अजून एक कळतं की वयावरती इज्जत नाही ठरवली पाहिजे. हे तुम्हाला की एखादा व्यक्ती लय दिवस जगलाय म्हणजे तो इज्जतीच्या पात्र आहे असं नसतं. तो कसा जगला, त्यानं किती कमी लोकांना त्रास दिला, त्याच्यामुळं किती लोक खुश झाली, त्यानं तोंड उघडल्यावर किती लोकांना बरं वाटलं, ह्याच्यावरती इज्जत मिळाली पाहिजे. सो हे पण हे जेन्झी लोक त्याप्रमाणेच ट्रीट करतात सगळ्यांना, मला भारी वाटतं. आणि बऱ्याच म्हणजे आता प्रवासाचा तर सगळ्यात जास्त मला वाटतं इम्पॅक्ट आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. प्रवास करावा,
लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट न करावं ही माझी खूप इच्छा आहे. कारण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये रॉ इमोशन्स तुम्हाला बघायला मिळतात. फ्रस्ट्रेटेड असतात लोक, किंवा इवन आता मी साताऱ्यावरून आलो, कोरेगावरून आलो पुण्यात पहिल्यांदा, तर मी तुला एक गंमत सांगतो की मी काय शिकलो इथे, की तुमचे दोन्ही डोळे आणि दोन्ही नाक सगळी इंद्रिय ओपन पाहिजेत प्रवास करताना. मी जेव्हा पहिल्यांदा PMTत बसलो, हिंजवडीत TCSला जॉबला असताना पहिले 3-4 दिवस एक आठवडा तुम्हाला कॅब देत नाहीत, कारण तुमचं एनरोलमेंट चालू असतं. सो माझा मित्र मला म्हणला, मी मल्हार हॉटेलला जेवायला थांबलोय छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तू उतर. माझी बस जवळजवळ 45 ते 50 मिनटं एकाच जागी थांबलेली, आणि मी मॅप बीप काय टाकला नव्हता, मी पूर्णपणे कंडक्टर काकांच्या जीवावर होतो. आणि ट्रॅफिक सुटल्यानंतर 10 सेकंदाने ते म्हणले उतर चौकाला. म्हणजे मी जर मॅप टाकला असता, शांतपणा केला असता, तर मला कळलं असतं वॉकिंग डिस्टन्सवर माझा मित्र. पहिल्या दिवशी मला हे कळलं. नंतर मला कळलं पुण्यात हे रिझर्वेशन असते या बाईला स्त्रियांनी. अयो पहिली आजी मला असली घाण बोलली आहे, असली घाण. मी जेव्हा PMTत बसलो ना, मी वाचलंच नाही स्त्रियांसाठी. पहिली आजी म्हणली, जाईल तिथं आमच्या जागा तुम्हीच घेणार का? अयो म्हणलं, आजी मी कुठली जागा घेतली? तो कंडक्टर म्हणला असं. मी उठून उभा. त्यानंतर भाऊ आपण बघूनच बसायला लागलो. सो अशा गोष्टी आहेत, बरेच मज्जा येते ह्यात, खूप काही करता येतं. बट आता ह्याचा अजून एक पॉट सांगतो, कॉन्ट्रोवर्शियल वाटते, की पुरुष खाली बसलाय आणि एक स्त्री उभी, तर त्याला आतून वाटतंय बसमध्ये की तिला जागा द्यावी. पण आम्ही जेव्हा कटवून बिटवून बसलेलो असतो तेव्हा क्वचित असं होतं की एखादी तरुण मुलगी उठून म्हणते एखाद्या मुलाला तू बस. हे का होतं? कारण की मुलाला वयानुसार म्हणजे तिथं आजोबा असते तर मुलगी बस म्हणली असती, पण बाकी कोणाला नाही. सो हे आहे, आणि हे सेट पण केलेलं आहे कॉन्टेंटनं, ह्या समाज माध्यमांनी, ह्या सगळ्या गोष्टींनी. सो मी नेहमी सांगत आलो, द टाईप ऑफ कॉन्टेंट यू कन्झ्युम द टाईप ऑफ पर्सन यू बिकम. आधी संगतीचा असर होता, आता कॉन्टेंटचा असर. अचानक तुमच्या बॉयफ्रेंडचं, बायकोचं, नवऱ्याचं भांडण होतं आणि तुम्हाला रील येते की इट्स बेटर टू कीप युअर सेल्फ रिस्पेक्ट अँड वॉक अवे. तुम्ही सेपरेशनचा निर्णय घेता आणि रील येत आहे, सम डिसिजन्स यू हॅव टू टेक टाईम, सेपरेशन इज नॉट द आन्सर. अरे भाऊ केलं की आता आम्ही सेपरेशन, आता काही रील टाकायला लागलं. म्हणजे तुम्ही अल्गोरिदम ड्रिव्हन डिसिजन्स जेवढे घ्याल तेवढं अवघड होऊन जाणार. आणि हे होतंय, बऱ्याच ठिकाणी होतंय. मी जेवतोय, भेंडी खातोय, मला लय भेंडी भारी लागते, अचानक मित्राचा स्नॅप आला, तो बिर्याणी खातोय, आता भेंडी कडू लागायला लागली. मी विलाला बसलोय, त्याचा गोव्याचा स्नॅप आला, अरे भाऊ गोव्याला आहे, अरे अवघडच आहे. हे जे अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन फीड होते ना, त्यातून अनरिअलिस्टिक अपेक्षा येतात आणि त्यातनं सुटका पण नाही. एक्झॅक्टली. मी मगाशी कोरियन ड्रामाचा पॉईंट मध्ये सोडला. अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन खूप सेट केल्या जातात काही वेब सिरीजमुळे, की ते फिक्शन आहे ना. मला असं वाटतं तर तुम्ही लोकांना फिक्शन आणि रियालिटी कळतच नाही, कारण ते डिल्युजनल आहे, आणि डिल्युजन मध्ये लोकांना मज्जा येते. मला सांग, किती टक्के मुलं वेल स्पोकन आहेत आज? कारण आमचं ट्रेनिंगच असं आहे, काय म्हणतात त्याला, टॉन्ट, चेष्टा म्हणजे प्रेम. ज्या मुली नवीन नवीन रिलेशनशिपमध्ये आल्या त्यांना हे कळत असेल की माझा बॉयफ्रेंड कधी कधी मला खूप बोलतो वाईट. अगं ते वाईट नाही बोलत, त्याची ती भाषा आहे. कारण त्याला ते अपमान करायची सेटिंगच मित्रात आहे. मग त्याला कळते अयो स्त्री वेगळा, इथं डोमेन वेगळं आहे हे, मग तो शिकतोय. म्हणून मी सांगतो ना की स्त्रीला आहे ना, पुरुषाला ते लहान बाळ, स्त्रीला मी खूप मानतोय बाबतीत. ती एखाद्या पोराबरोबर रिलेशनशिपमध्ये येणं, त्या नवऱ्याला सांभाळणं, हे बाळाला सांभाळण्यासारखंच आहे. पण पुरुष बी ड्युअल पर्सनॅलिटी ही जी कार्य करते स्त्री बरं आपल्या स्वतःच्या ज्या आवाजात बोलतात, हे जर लीक झालं बाहेर तर पुरुष समाजात ह्यांना इज्जत मिळेल का? की बेबी तू हागी केली का? ही जर कळलं बाहेर, हा मग ह्यो पण ड्युअल पर्सनॅलिटीज खेळतोय का नाही? बघा ना तुम्ही, 7 पुरुष आणि गर्लफ्रेंडचा कॉल आलाय आणि ती म्हणली आय लव्ह यू म्हण, ह्यो गडी कमीत कमी 70 किलोमीटर लांब जाणार आहे. त्याला माहितीये जर आसपास गेलो म्हणलो ना, त्याला पुढचे 3 महिने आय लव्ह यूच ऐकाय मिळणार आहे. सो हे आहेत ना गोष्टी ह्या आमच्या खूप क्यूट आहेत. म्हणजे मी तेच सांगतो. इवन तुला सांगतो काय की पॅरेग्राफ लिहायला लावा बरं एखाद्या पोरला मुलीबद्दल, ते बिना ChatGPTचा लिहू शकत नाही. त्यात बी तो एवढा इन्सिक्युअर आहे त्याच्या ग्रामरबद्दल, कारण सरांनी आम्हाला निवार हाणलंय की पॅरेग्राफ लिहायला लागलो, त्याला वाटतं इथं इज आहे, वॉज आहे, आर आहे, काय करू मी? त्यामुळं तो म्हणतो चॅटिंग नको बाई, आपण फोनवरच बोलू. आहेत बऱ्याच गोष्टी. मला म्हणून मी म्हणतो मुलींना की मुली खूप ऍडजस्ट करतात पोरांना या गोष्टी बाबतीत.
आणि पॉझिटिव्हनेस पण एक पॉईंट असतो की तो ह्याच्याशी बोलू नको त्याच्याशी बोलू नको. मी काय केलं ते जस्टिफाय नाही करत की पॉझिटिव्हनेस इन अ क्यूट वे का महत्त्वाची आहे तुम्हाला सांगतो. बिकॉज दॅट फिअर ऑफ लेटिंग गो आहे. जर कोणाला फिअर ऑफ लेटिंग गोच नाही आहे तुमच्याबद्दल, एवढं सिक्युअर नसावं माणसानं, थोडी भीती असावी, भाऊ ह्यो व्यक्ती गेला तर काय होईल, तेव्हा कुठं तेव्हा असायची हे आहे. आता काय होतं की पॉझिटिव्हनेस, आता इवन मला 2-3 मूवीजबद्दल पण बोलायचं की 50 शेड्स ऑफ ग्रे सारखा मूवी एक येतो, 365 डेज सारखा एक मूवी येतो. हाच मूवी जर रिअल लाईफमध्ये झाला आणि अंडरएज असला तर हे पॉक्सो आहे, पण हे ग्लोरिफाय केलंय ना, असं नाही आहे ना भाऊ. मग कितीतरी मूवीज येऊन जातात ज्यामध्ये मुलींना अनरिअलिस्टिक अपेक्षा ठेवण्यात येतात किंवा मुलांनाही अनरिअलिस्टिक अपेक्षा ठेवण्यात येतात, किंवा ज्या मुलींचे फोटो आम्ही सेव्ह करतोय गुपचूप, त्या मुलीबरोबर लग्न करशील का विचारा बरोबर पोरला, नाही आहे. मुलींनाही विचारा की अशी मुलं आहेत का. शेवटी दयाला जेठालाल आणि जेठालाला दयाच आहे, लक्षात घ्या. हीच रिॲलिटी आहे. असं कोणाला लय जेसन स्टॅटम बिटम नाही मिळणार आहे कोणाला. तर तुम्ही किती बी कॉन्टेंट कन्झ्युम करा, रिॲलिटी हिट केलीच पाहिजे. ह्याला मला सगळ्यात जास्त रिॲलिटीशी जोडलंय कोणी तर प्रवासाला. मला प्रवासानं खूप म्हणजे बेसिकली तुम्ही त्या सोशल मीडियाच्या दुनियेतनं बाहेर येऊन माणसांच्या दुनियेत जाल, ऍक्च्युअल समोर दिसणार आहे, आपोआप तुमचं तुम्हाला क्लिअर होत जाणार आहे. कळतं. आणि मला तेच आवडतं. आता तू बघ, ह्या पॉडकास्टच्या आधी आपण अर्धा तास गप्पा मारली. मला हे रॉ कॉन्व्हर्सेशन्स खूप आवडतात. मी जेव्हा कधी उबरमध्ये बसतो ना, मला ऐकायला आवडतं की भाऊ तू हा गाडी का चालवतोय, आज का करतोय. आपल्याला ग्रेटफुल वाटतं माहिती का आपल्या जर्नीबद्दल. एवढ्या स्टोरीज मिळतात. खूप जास्त. जेव्हा शोजला कोण येतं, एक मुलगा आहे 19 वर्षाचा, पार्थ का काय नाव आहे त्याचं, नवी मुंबईच्या प्रत्येक शोला येतो. ह्या शो नंतर भेटल्यावर काय म्हणला माहिती का, दादा मला मागच्या 1.5 महिन्यापूर्वी हार्ट अटॅक आला. मला काय वाटलं असेल 19 वर्षाच्या पोरला हार्ट अटॅक. 19 वर्षाचा पोरगा येतो आणि दर शोला येतो. तो एका दिवशी 2 शो असतील सेम, तर तो ऐकतो, पहिल्या रोमध्ये बसतो आणि दरवेळी ऑटोग्राफ घेऊन गेला. सो मी रोज 5 मिनिटं वेळ काढून त्यावर बोलतो. बापरे. सो हे कनेक्शन्स किती अंडररेटेड आहेत. स्टँड लागलंय काका, स्टँड काढा, किती भारी गोष्ट आहे. तुझ्या आयुष्याच्या लागल्यात, तू रस्त्यानं चाललाय पण दुसऱ्याचा लागलेला स्टँड तुला दिसतंय, कारण तुला माहिती आहे त्याच्या घरी कोणतं वाट बघतंय. किती भारी गोष्ट आहे, किती भारी. अंडररेटेड नाही सांगत कोणी या गोष्टी. छोट्या छोट्या गोष्टींमधनं व्यक्त होईल. म्हणजे आता काय आहे, पोरांचा प्रॉब्लेम हा पण आहे की ज्या गोष्टींमध्ये त्यांना व्यक्त व्हायला पाहिजे त्या गोष्टींमध्ये कदाचित ते होत नाहीत. पण आता तू हा जो किस्सा सांगितला ह्याच्यामध्ये बघ ना, ह्याच्यात अजून काय व्यक्त व्हायला पाहिजे. कोणाचा तरी कुठला तरी माणूस त्याचा स्टँड आहे, त्याला पण आपण असं डिरेक्टली सांगून मोकळे होतो. इफ यू आर हॅव्हिंग अ रफ डे स्टील तुम्ही सांगता. हा, म्हणजे त्याच्यामध्ये काही पॅरामीटर नाहीये. हे सगळ्यात भारी गोष्ट आहे. आणि मी तेच सांगतोय ना की ती प्रोव्हायडर जीन्स आणि तुम्हाला लोकांचं केअरटेकर राहायचं, नेहमी त्यांच्यासाठी द्यायचं, ही जी भावना आहे ना, ती मला कधी कधी वाटतं आम्ही ब्लेस्ड आहे पुरुष. मेन परफॉर्म बेटर अंडर प्रेशर. ज्यांच्या वजं आहे तवाच आमची इफिशियन्सी सगळ्यात जोरात आहे. तुम्ही आम्हाला 3 दिवसात एक काम करायला द्या, आमच्याकडून लय भारी होईल असं नाही, पण 3 तास आधी सांगा. आमचं जे क्रायसिस मॅनेजमेंट होतं चालू बाबा हे येते. सो आहे. इव्हन बऱ्याच गोष्टींबद्दल मी अजून बोलतो की बहिणीच्या लग्नातल्या मुली वर्सेस बहिणीच्या लग्नातली मुलं करा कम्पेअर. किती भारी असते ती कुरवली, काय लेंगा घालते ती, त्या नवरीपेक्षा भारी दिसते ती. पण बहिणीच्या लग्नात पोरग आचार्याभर कणिक मळायला लागलाय तो, आणि त्याला लोक सांगून जातात पुरी कच्ची. अरे तो भाव आहे. आणि पण तू नीट बघ, पुरुष फ्रेंडशिप किती अंडररेटेड आहे. घरातली पाहुणी येत नाही भांडी बिंडी उचलायला लग्नात, पण ही पोरं येतात ज्यांना आई बाप शिवाय येतात. उंडक्या पोरांबर आहे, तीच उंडकी पोरं आज भांडी उचलाय आल्यात, बस्ता बांधायला आल्यात. त्यांच्याच गाड्यांना आज हार लावून आपण दिदीच्या लग्नाची वरात काढली. ह्या गोष्टी खूप अंडररेटेड आहे. आणि मी परत सांगतो की फ्रीडम पुरुषाला जास्त आहे असा खूप गैरसमज आहे. नाहीये. ऍक्च्युली फ्रीडमच्या व्याख्या खूप दोन्ही लोकांसाठी वेगळ्या आहेत. जो आज मी स्टँडअप कॉमेडी स्टोरी टेलर आहे, हे ॲक्सिडेंटल आहे.